इम्पॉर्टंट पॉईंट दॅट व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. इथे 3 पॉईंट असतात आपल्याला, चेंज इन द सरफेस, चेंज इन द हाईट अँड चेंज इन द डेप्थ. पहिला पॉईंट बघा, चेंज इन द सरफेस ऑफ द अर्थ. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. व्हॅल्यू ऑफ जी पूर्ण अर्थवर जीची व्हॅल्यू सेम असणार का? द आन्सर इज नो. आन्सर काय? नो. पूर्ण अर्थवर व्हॅल्यू ऑफ जी सेम नाही. द रिझन इज दॅट. मग आता रिझन काय? द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. एक्झॅक्टली स्पेरिकल नाही अर्थ आपली. सो दॅट द distance of a point on the surface of earth from the center differs somewhat from place to place. जागा बदलली की सेंटर पासूनचा डिस्टन्स चेंज होता. म्हणजे काय? तर आपल्याला अर्थ म्हणलं आपण, बरोबर, अर्थ जरी म्हणली असे एक्झॅक्टली सर्क्युलर स्पेरिकल, तरी काही ठिकाणी काय आपण म्हणू, इथे वर खाली असणारे असे व्हेरी मायन्यूट, बरोबर. म्हणजे सेंटरपासूनचे डिस्टन्स सेम असणारे नाही. मग इथली रेडियस, इथली रेडियस, इथली रेडियस चेंज झाली, तर आर चेंज झाली तर व्हॅल्यू ऑफ जी पण चेंज होणार आहे, बरोबर. नेक्स्ट, ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ बल्जेस ॲट इक्वेटर अँड फ्लॅटर ॲट द पोल. अर्थ काय? बल्ज म्हणजे अशी बाहेर आली, अँड फ्लॅटर ॲट द इक्वेटर. बल्जेस ॲट द इक्वेटर, फ्लॅटर ॲट द पोल. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. रेडियस काय आहे? लार्जेस्ट ॲट द इक्वेटर, स्मॉलेस्ट ॲट द पोल. रेडियस म्हणतोय आम्ही, रेडियस कुठं लार्ज आहे? इक्वेटरला. आर इज ग्रेटर ॲट इक्वेटर, स्मॉलर ॲट पोल. द व्हॅल्यू ऑफ जी दस हायेस्ट. आता जीची व्हॅल्यू सांगतोय मी, हायेस्ट ॲट द पोल, पोलला हायेस्ट आहे, लोएस्ट ॲट द इक्वेटर. हे मेन आहे, ह्यावर तुम्हाला MCQ विचारणार. आले लक्षात? द व्हॅल्यू ऑफ जी इज डॅश ॲट द पोल. तुम्ही काय लिहिणार? हायेस्ट. द व्हॅल्यू ऑफ जी इज डॅश ॲट द इक्वेटर, लोएस्ट. द रेडियस ऑफ द अर्थ इज डॅश ॲट द इक्वेटर, हायेस्ट. द रेडियस ऑफ अर्थ इज डॅश ॲट द पोल, लोएस्ट. बरोबर. नेक्स्ट अजून इथे MCQ काय तयार होतो? द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द पोल किती आहे? हायेस्ट आहे, हे कळालं. किती आहे? 9.832, बरोबर. अँड लोएस्ट कुठे आहे? इक्वेटरला. ती किती आहे? 9.78, बरोबर. म्हणजे काय करणार तुम्ही, तर जी इक्वेटर, जी पोल. पोलला किती आहे माझी? 9.832 अँड इक्वेटरला 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहिला टॉपिक कळाला. सेकंड, चेंज विथ हाईट. ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इन द इक्वेशन इन्क्रीज. व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज होणार. ही अर्थ आहे, मी इथे, बरोबर, अर्थच्या सरफेसवर नाही, आता वर आहे, अबोव द अर्थ सरफेस. ही होती आर, पण ह्या हाईटला अजून वाढलो, म्हणजे रेडियस वाढली का नाही ही, बरोबर. However, the decrease in rather small for heights, which is small comparison to Earth radius. पण ॲज कम्पेअर टू अर्थ रेडियस, जेवढं मी वर गेलो आहे हे खूप स्मॉलर असतं. म्हणजे अर्थचं काय रेडियस? 6400 किलोमीटर, 6400 किलोमीटर. आता मी 1 किलोमीटर जरी वर गेलो अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये, तर 6400ला फक्त 1चा फरक पडला आहे, एवढा काही जास्त फरक नाही पडला. पुढे दिले बघा,
If an aeroplane is flying in at the height 10 km above the Earth's surface, the distance from the Earth surface changes from 6400 to 6410. म्हणजे ही रेडियस 6400 प्लस एरोप्लेनचे 10, टोटल रेडियस किती झाली 6410. अँड द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी इज ड्यू टू इज निग्लिजिबल. म्हणून त्यामुळे काय व्हॅल्यू ऑफ जी इज व्हेरी निग्लिजिबल. ऑन द अदर हँड, when we consider the artificial satellite orbiting the Earth, we have to take into account the change in the value of g due to the large change in distance of the satellite from the center of Earth. Some typical heights and g at these height are given in the following table. पण जेव्हा आपण आर्टिफिशियल सॅटेलाइटचा विचार करतो तेव्हा हाईटचा विचार करावा लागतो. आता त्याचा चार्ट दिलाय आपल्याला नेक्स्ट पेजवर, 9th पेजवर, ते पाहू. So on page number 9, place, height and gravitational force चा आपल्याला चार्ट दिलेला आहे बघा. ऑन द सरफेस ऑफ अर्थ हाईट किती असते 0. आपण हाईट कुठून मोजणार आहे सरफेसपासून. म्हणजे जर मी सरफेसवरच असेल तर हाईट मला नाहीच ना, 0. व्हॅल्यू ऑफ जी 9.8. माउंट एव्हरेस्ट किती नाही 8848, 8848 मीटरचा हा माउंट एव्हरेस्ट आहे. म्हणजे 8.8 किलोमीटरने वाढलो मी, वर गेलो. तेव्हा पण जीची व्हॅल्यू 9.8. मॅक्झिमम हाईट रीच बाय द मॅनमेड बलून असतात जे आपण टेम्पल रन वगैरे मध्ये गेममध्ये पाहिले असतील, बरोबर. त्यात बसून मॅक्झिमम हाईट किती रीच होऊ शकतो 36.6 किलोमीटर. तिथे व्हॅल्यू ऑफ जी काय येते 9.77. हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइटची हाईट किती असते 400 किलोमीटर. तिथे 8.7 जीची व्हॅल्यू होती. आणि हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, आता कम्युनिकेशन सॅटेलाइट्स खूप उंचावर असतात. किती हाईट अर्थच्या सरफेसपासून 35,700 किलोमीटरवर. मग इथे व्हॅल्यू ऑफ जी किती येते बघा 0.225. हा चार्ट लक्षात ठेवा आणि लिहून सुद्धा घ्या. आता थर्ड पॉइंट, चेंज विथ डेप्थ. अर्थच्या सरफेसवर होतो, अर्थच्या सरफेसपासून आपण वर सुद्धा गेलो, आता अर्थच्या सरफेसच्या आत जाऊ. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. जीची व्हॅल्यू जसं जसं आपण आत जाऊ अर्थच्या सरफेसच्या आत तशी सुद्धा चेंज होते. द व्हॅल्यू ऑफ आर इन द इक्वेशन डिक्रीज अँड वन वूड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीज. म्हणजे इक्वेशन काय बघा, फोर्स इज इक्वल टू GM/r². मग अर्थच्या जर आत गेलो तर रेडियस माझी कमी होणार. आता म्हणजे मी इथे बघा, मग हा सर्कल कन्सिडर करावा लागेल. ह्या पोझिशनला आहे ना मी, म्हणजे रेडियस किती झाली, ही रेडियस कमी झाली म्हणजे डिवायडेड बाय चा फॅक्टर कमी होणार. व्हॅल्यू ऑफ एफ म्हणजे स्मॉल जी चेंज व्हायला पाहिजे, पण तसं नाही होत. तुम्हाला काय वाटेल की व्हॅल्यू ऑफ जी चेंज व्हायला पाहिजे आणि काय व्हायला पाहिजे ती इन्क्रीज. However, the part of the earth which contribute towards the gravitational force felt by object also decrease, which means that the value of m to be used in equation also decrease. That is m also decrease. जर मी इथे आलो ना तर केवढं मास घ्यावं लागतं माहिती आहे, एवढ्या सर्कलचा. मास ऑफ अर्थ सुद्धा कमी होणार ना, which means that the value of m used in the equation also decrease. As the combined result of the r and m, the value of g decrease as we go inside the earth. यामुळे g ची व्हॅल्यू डिक्रीज होती. यावर आपल्याला काय करायला बघा, व्हॅल्यू ऑफ g ॲट सरफेस 9.8 मीटर पर स्क्वेअर. जर आपण वर गेलो हाईटला तरी डिक्रीज होणार आहे. ॲट डेप्थ गेलो सरफेसपासून खाली तरी सुद्धा डिक्रीज होणार आहे. ओके,
Every planet and satellite has different mass and radius. Hence, according to the equation, value of g on their surface are different. प्रत्येक प्लॅनेट आणि अर्थ सॅटेलाइटचा मास रेडियस वेगवेगळे आहे, म्हणून व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेस ऑल्सो चेंजेस. एक्झाम्पल दिले आता मूनचं. आपल्याला मूनचं काय 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ अर्थ, म्हणजे अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल जीची व्हॅल्यू आहे दॅट इज 9.861. त्याच्या काय आहे जी मून बघा divided by 6, 1/6. That is g moon is equal to 1/6 multiply by g earth. 1/6 g earth, 6 पटीने कमी. यामुळे होतं काय, with the same amount of force we can jump 6 times higher on the moon as compared to the earth. म्हणजे एखादी फोर्स लावली आणि मी काय करतो अर्थवर 1 फूट उंच उडतो, तर तेवढ्याच फोर्समुळं मूनवर 6 फूट उंच उडू शकतो. आलं लक्षात, उंच उडी मारू शकतो. इथे आपल्याला तुम्हाला मग MCQ विचारतात कोणता, द ग्रॅव्हिटेशनल द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मून इज डॅश डॅश टाइम्स द अर्थ. काय लिहिणार 1/6 टाइम्स द अर्थ. दुसरा असतो की वेट. जर वेट ऑन द अर्थ, इफ अ पर्सन वेज 54 kg on the earth, what would be his weight on the moon? 1/6 आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मग अर्थच्या ह्याच्यापेक्षा 6 टाइम्सने मूनवर वेट कमी असणार. मग तुम्ही काय करणार 54 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 9 kg. मग जर माझं वजन पृथ्वीवर 54 किलो आहे तर मूनवर किती भरणार 9. आलं लक्षात. म्हणजे वजन कुठं जास्त असतं, अर्थवर जास्त आहे वेट, अँड मूनवर कमी. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे मूनवरून मी अर्थवर आलो की जास्त वजन भरणार किती पटीने 6 टाइम्स, आणि अर्थवरनं मूनवर गेलो तर काय होणार 6 टाइम्स लेस होणार माझं वेट. ह्याचा MCQ येतो तुम्हाला नक्की. आता मास आणि वेट या टॉपिकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मास अँड वेटचा डिफरन्स लक्षात घ्यायचा. आलं लक्षात. राईट द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. नोट्समध्ये मी दिलेला आहे. डेफिनेशन ऑफ मास. मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट. ही झाली तुमची डेफिनेशन. व्हॉट इज अ मास? मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. SI युनिट ऑफ मास kg. मास इज अ स्केलर क्वांटिटी. फर्स्ट पॉईंट झाला डेफिनेशन, सेकंड त्याचं युनिट, थर्ड पॉईंट झाला स्केलर. द व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. कुठेही जावा मास तुमचं सेम राहणार. म्हणजे मूनवर जावा, सनवर जावा, अर्थवर आस द्या किंवा दुसऱ्या कोणत्याही प्लॅनेटवर, तुमचा मास चेंज होणार नाही. इज डज नॉट चेंज इवन वेन वी गो टू अनदर प्लॅनेट. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, इट इज द मेजर ऑफ इनर्शिया. मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. दॅट इज हायर द मास हायर द इनर्शिया. जेवढा जास्त मास तेवढा जास्त इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय, अपोजिशन टू मूव्ह फ्रॉम द पोजिशन. मग होणार काय, जेवढं जास्त मास असणार तेवढी जास्त फोर्स तो ऑब्जेक्ट दुसरा डिस्प्लेस करायला जास्त फोर्स लागणार. आता सेकंड वेट. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. वेट काय आहे, फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. ज्या फोर्सने अर्थने त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करून ठेवलंय ती झालं आपलं वेट. म्हणजे माझं वेट किती मी म्हणलं मागाशी 54 kg बरोबर. तर म्हणजे अर्थने मला अर्थ सरफेसवर राहू द्या मी म्हणून किती फोर्स लावलेली आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स 54 kg. आलं लक्षात. वेटचा फॉर्म्युला आहे वेट इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू mg. बरोबर. सेकंड ही झाली डेफिनेशन. सेकंड पॉईंट होता युनिटचा. वेटचं युनिट न्यूटन.
थर्ड वन क्वांटिटी, तर मास स्केलर क्वांटिटी आहे, वेट वेक्टर क्वांटिटी आहे, अँड इट्स डायरेक्शन इज टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आता ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर, द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास कॉन्स्टंट एव्हरीवेअर. आपलं मास कॉन्स्टंट आहे, मास इज इक्वल टू कॉन्स्टंट, वेट चेंज होऊ शकतं, बरोबर. मग असे सांगितलं वेट ऑन द मून, सॉरी वेट ऑन द अर्थ किती होतं 54 kg, तर वेट ऑन द मून किती असणार डिवायडेड बाय 6. मूनवर आपलं वजन कमी भरतं 9 kg. इथे आपलं पेज 9 संपलं. Waves, gravitational waves. Waves are created on the surface of water when we drop a stone into it. Similarly, you must have seen the wave generated on a string when both of its ends are held in the hand and it is shaken. जसे गिटारची स्ट्रिंग बघितली असतील आपण, जेव्हा आपण त्याला हलवतो तेव्हा शेक करतात, व्हायब्रेशन्स तयार होतात. लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. आता इथे आपल्याला एक MCQ येतो, कोणता? लाईट इज अ टाईप ऑफ डॅश डॅश टाईप ऑफ वेव, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. अजून कोणकोणते असतं बघा, गॅमा रेज, एक्स-रे, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्स आर डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स? लाईट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये कोणकोणत्या येतात? लाईट, गॅमा रेज, एक्स-रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्स. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स इमिट these waves and we receive them using the instrument. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्समधून ह्या इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स-रेज हे आपल्याकडे पृथ्वीवर येत असतात आणि ते आपण काही इन्स्ट्रुमेंट्सनी डिटेक्ट करतो. ऑल आवर नॉलेज अबाउट द युनिवर्स हॅज बीन ऑब्टेन थ्रू दिस वेव्स. आणि हे युनिवर्सचं सगळं नॉलेज आपल्याला ह्या वेव्सच्या फॉर्ममध्येच भेटतं. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ वेव्ह. पण ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ही डिफरंट टाईप ऑफ वेव्ह आहे. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्स ऑफ फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. ग्रॅव्हिटेशनल वेव्सला आपण काय म्हणतो तर वेव्स ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. हे कोणी प्रेडिक्ट केलं होतं तर आईन्स्टाईननी प्रेडिक्ट केलं होतं इन द एक्झिस्टन इन 1916. केव्हा 1916मध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्सचं प्रिडिक्शन केलं होतं आईन्स्टाईनने. दीज वेव्स आर व्हेरी वीक अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. काय व्हेरी वीक? दीज वेव्स आर व्हेरी वीक अँड डिफिकल्ट टू डिटेक्ट. सायंटिस्ट हॅव constructed extremely sensitive instrument to detect the gravitational waves emitted by astronomical sources. म्हणून व्हेरी सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट बनवले सायंटिस्टनी जे ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स ज्या येतात त्या डिटेक्ट करू शकते. आता याच्यात अमंग दिस लिगो, दॅट इज L फॉर लेझर, I फॉर इंटरफेरोमेट्रिक, G फॉर ग्रॅव्हिटेशनल वेव अँड O फॉर ऑब्झर्वेटरी. लिगोचं फुल फॉर्म काय? लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव ऑब्झर्वेटरी. इट इज अ प्रॉमिनंट वन, म्हणजे मेन आहे लिगो ऑब्झर्वेटरी. ह्या ऑब्झर्वेटरीमध्ये ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा अभ्यास केला जातो, त्यांना डिटेक्ट केलं जातं. एक्झॅक्टली आफ्टर 100 years ऑफ देअर प्रिडिक्शन, म्हणजे 1916मध्ये प्रिडिक्शन केलं आईन्स्टाईनने की ग्रॅव्हिटेशनल वेव्स असतात. पण सायंटिस्ट डिटेक्टेड दीज वेव्स कमिंग फ्रॉम द ॲस्ट्रॉनॉमिकल वेव्स. 100 वर्षांनंतर डिटेक्ट झाल्या. एक्झॅक्टली आफ्टर 100 years सायंटिस्टला डिटेक्ट झाल्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स, म्हणजे 2016मध्ये 2016मध्ये. आपल्याला किती प्रिडिक्शन 1916मध्ये झालं आणि डिटेक्ट केव्हा झाल्या 2016. 100 yearsचा गॅप गेल्यामध्ये. इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवरी. आणि या डिस्कवरीमध्ये इंडियन सायंटिस्टचा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. दिस डिस्कवरी हॅज ओपन अ न्यू पार्ट टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. आणि ह्या युनिवर्सचा अजून कोणत्या ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीज आहेत, कोणते प्लॅनेट्स आहेत, अजून कोणकोणत्या बॉडीज वगैरे आहेत, याचा शोध घेण्यासाठी ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा आपल्याला उपयोग होणार आहे. नाव ऑन पेज नंबर 11 द मेन टॉपिक इज फ्री फॉल. व्हॉट इज अ फ्री फॉल? लेट अस नो. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ ॲक्ट ऑन each and every ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्टवर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. When we are holding a stone in our hand,
the stone was experienced this force, but it was balanced by the force that we applying on it in the opposite direction. आता आपण काय केलं बघा, हा टेबल आहे किंवा हात आहे आपला, ह्याच्यावर काय केलंय, एक स्टोन घेतलाय, बरोबर. ह्या स्टोनवर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते, पण हा बॅलन्स काय झालेला असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असते, पण आपल्या हाताची फोर्स ही अपवर्ड डायरेक्शनमध्ये असते, बरोबर. त्यामुळं हा स्टोन ह्या पोझिशनला बॅलन्स झालेला असतो. आलं लक्षात. was balanced by the force that we are applying on it in the opposite direction. Opposite direction मध्ये as a result the stone remain at rest. म्हणून हा at a rest आहे. Once we release the stone from our hands, the only force that acts on in a gravitational force of earth, the stone falls downward under the influence. पण आता काय केलं, जर आपण हा हात काढून टाकला, बरोबर, तर कोणती फोर्स, माझ्या हाताची फोर्स गेली, पण तरी सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतीये. त्यामुळे काय होतं, तर स्टोन फॉल्स डाऊनवर्ड, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फॉल होतो. Whenever an object moves under the influence of force of gravity alone, it is said to be falling freely. ही झाली falling freely ची डेफिनेशन. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, alone हा शब्द मेन आहे. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त ऍक्ट होत असेल, त्याला आपण म्हणतो फॉलिंग फ्रीली, म्हणजेच फ्री फॉल. Thus the released stone is in the free fall. In free fall, the initial velocity of the object is 0 and goes on increasing due to the acceleration due to gravity of the earth. फ्री फॉल मध्ये काय असतं, इनिशियल वेलोसिटी 0, कारण रेस्टला असतो आपल्या हातावर स्टोन, आणि हळूहळू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे त्याची वेलोसिटी वाढत जाणार. ड्युरिंग द फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. पण फ्री फॉलच्या दरम्यान काय होतं, फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. एअरचं पण प्रेशर असतं, एअर काय करते, अपोजिट डायरेक्शनमध्ये त्याच्यावर फोर्स लावते. अँड द बियॉन्ड फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट, आणि बियॉन्ड फोर्स सुद्धा अप्लाय होत असते. दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबली ओनली इन व्हॅक्यूम. म्हणून ट्रू फ्री फॉल केव्हा आपण मिळवू शकतो, फक्त आणि फक्त व्हॅक्यूम मध्ये. व्हॅक्यूम म्हणजे काय, तर जिथे ॲटमॉस्फिअर नाही, पूर्ण आपण एअर त्या सराउंडिंग मधली रिमूव्ह करायची, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाली पाहिजे, बियॉन्ड फोर्स नाही पाहिजे, एअर प्रेशर नाही पाहिजे, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण आपल्याला काय आहे कंडिशन, ग्रॅव्हिटी अलोन. फ्री फॉल केव्हा आहे, ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. नेक्स्ट, for a free falling object the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by Newton's equation of motion. For free fall initial velocity u is equal to 0. u is equal to काय असतं फ्री फॉल साठी 0. acceleration due to gravity साठी आपण g वापरतो. Thus we can write the equation v is equal to gt, s is equal to 1 half gt square, v square is equal to 2gs. हे आपण मागच्या वर्षी लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर होता आपल्याला, त्यामध्ये शिकलेलो आहोत. For calculating the motion of object thrown upward, acceleration is negative. Upward direction मध्ये जात असेल तर acceleration negative असतं, downward direction मध्ये जात असेल तर acceleration positive असतं. का निगेटिव्ह असतं अपवर्ड डायरेक्शनला, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इन द डायरेक्शन अपोजिट टू द व्हेलोसिटी अँड इट इज टेकन ॲज द निगेटिव्ह जी. जर आपण अपवर्ड जात असेल तर मायनस जी घ्यायचा, आणि डाऊनवर्ड जात असेल तर पॉझिटिव्ह जी घ्यायचा. टुवर्ड द सेंटर जी इज पॉझिटिव्ह, अवे फ्रॉम द सेंटर जी इज निगेटिव्ह. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ. मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट कोण अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूव्ह होतात. दस दे आर इन द फ्री फॉल. मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट आर इन द फ्री फॉल. ओके, अंडरलाइन करून घेताय तुम्ही. नेक्स्ट टॉपिक, डू यू नो
The value of g is same for all objects at a given place of earth. Thus, any two objects, irrespective of their masses or any other properties, when dropped from the same height and falling freely, will reach the earth at the same time. आता सेम प्लेसवर आपण दोन ऑब्जेक्ट सोडतोय, तर काय झालं पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर त्यांच्यावर सेम आहे, मग ग्राउंडवर ते सेम टायमिंगलाच पडले पाहिजेत. बरोबर. गॅलिलिओ सेड टू हॅव परफॉर्म एन एक्सपेरिमेंट अराउंड 1590 इन द इटालियन सिटी ऑफ पिसा. ही ड्रॉप टू स्पियर्स ऑफ डिफरंट मासेस फ्रॉम द लिनिंग टॉवर ऑफ पिसा. लिनिंग टॉवर ऑफ पिसा माहिती आहे, झुलता मनोरा पिसाचा. तिथून काय केलं गॅलिलिओने 1590 मध्ये, दोन स्पियर घेतले डिफरंट मासेसचे, एक मोठा असणार एक छोटा असणार. He dropped the spears of different masses from the leaning tower of Pisa to demonstrate that both spears reached the ground at the same time. म्हणजे मोठा असो स्पियर किंवा छोटा असो, काय होणार आहे, ते स्पियर सेम प्लेसवरनं आणि सेम हाईटवरनं सोडले तर सेम टायमिंगला एकाच वेळी ग्राउंडवर पोचले पाहिजेत. When we drop the feather and heavy stone at the same time from the height, they do not reach the earth at the same time. पण काय म्हणतोय तो, जर एक स्पियर घेतला आणि एक पिसारा घेतला आणि ते सेम हाईटवरनं आपण खाली ग्राउंडवर सोडून दिले, तर सेम टाइमला पोहोचतील का, नाही. बरोबर. द फिदर एक्सपिरियन्स अ बियॉन्ड फोर्स अँड द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अँड देअर फॉर फ्लोट्स. फिदरसाठी काय असणार आहे, बियॉन्ड फोर्स आणि एअर प्रेशरमुळं हा हळूहळू देअर फॉर इट फ्लोट होत होत खाली येतं अँड रीच द ग्राउंड स्लोली. हळूहळू येणार आहे पिसारा. लेटर दॅन हेवी स्टोन पटकन खाली येणार. फिदर काय असा फ्लोट होत खाली पोचणार. बरोबर. द बियॉन्ड अँड फ्रिक्शनल फोर्स ऑन द स्टोन आर मच लेस दॅन द वेट ऑफ द स्टोन. बियॉन्ड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स खूप कमी असतात, कारण स्टोनचं वजन जास्त आहे ना, त्यामुळं. and does not affect the speed of the stone much. Recently scientists performed the experiment in vacuum. पण जर हाच एक्सपेरिमेंट जर आपण व्हॅक्यूममध्ये केला, म्हणजे जिथे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होती, बियॉन्ड फोर्स नाही, एअर प्रेशर नाही आहे, कारण तिथे एअरच काढून घेतली ना व्हॅक्यूममध्ये आपण. बरोबर. अँड शो दॅट द फिदर अँड स्टोन इन डीड रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. तर काय सांगितलं त्यांनी की फिदर असो किंवा स्टोन असो, ते दोन्ही एकाच टाईमला सेम हाईट सेम प्लेस असेल तर त्यांचं मास काही असू द्या, ते एकाच वेळी ग्राउंडला रीच होणार. आता खाली तुम्हाला यूट्यूबची लिंक दिली आहे हा एक्सपेरिमेंट झालेला. मी सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये खाली लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता ती व्हिडिओ. इथे आपले पेज नंबर 11 नाव ऑन पेज नंबर 11. द मेन टॉपिक इज फ्री फॉल. व्हॉट इज अ फ्री फॉल? लेट अस नो. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ ॲक्ट ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्टवर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. When we are holding a stone in our hand, the stone was experiencing this force, but it was balanced by the force that we applying on it in the opposite direction. आता आपण काय केलं बघा, हा टेबल आहे किंवा हात आहे आपला, ह्याच्यावर काय केलंय, एक स्टोन घेतलाय. बरोबर. ह्या स्टोनवर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते, पण हा बॅलन्स काय झालेला असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असते, पण आपल्या हाताची फोर्स ही अपवर्ड डायरेक्शनमध्ये असते. बरोबर. त्यामुळं हा स्टोन ह्या पोझिशनला बॅलन्स झालेला असतो. आलं लक्षात? वॉज बॅलन्स बाय द फोर्स दॅट वी आर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट रेस्ट. म्हणून हा ॲट अ रेस्ट आहे. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम आवर हँड्स, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इन अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, द स्टोन फॉल्स डाऊनवर्ड अंडर द इन्फ्लुएन्स. पण आता काय केलं, जर आपण हा हात काढून टाकला, बरोबर, तर कोणती फोर्स, माझ्या हाताची फोर्स गेली, पण तरी सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतीये. त्यामुळे काय होतं, तर स्टोन फॉल्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फॉल होतो. Whenever an object moves under the influence of force of gravity alone, it is said to be falling freely. ही झाली falling freely ची डेफिनेशन. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone,
अलोन हा शब्द मेन आहे. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त ॲक्ट होत असेल त्याला आपण म्हणतो फॉलिंग फ्रीली म्हणजेच फ्री फॉल. Thus the release tone is in the free fall. In free fall, the initial velocity of the object is 0 and goes on increasing due to the acceleration due to gravity of the earth. Free fall मध्ये काय असतं? इनिशियल वेलोसिटी 0 कारण रेस्टला असतो आपल्या हातावर स्टोन आणि हळूहळू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे त्याची वेलोसिटी वाढत जाणार. ड्युरिंग द फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. पण फ्री फॉलच्या दरम्यान काय होतं? फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. एअरचं पण प्रेशर असतं. एअर काय करते? अपोजिट डायरेक्शनमध्ये त्याच्यावर फोर्स लावते. अँड द बियॉन्ड फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट. आणि बियॉन्ड फोर्स सुद्धा अप्लाय होत असते. दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबली ओनली इन व्हॅक्यूम. म्हणून ट्रू फ्री फॉल केव्हा आपण मिळवू शकतो? फक्त आणि फक्त व्हॅक्यूममध्ये. व्हॅक्यूम म्हणजे काय? तर जिथे ॲटमॉस्फिअर नाही, पूर्ण आपण एअर त्या सराउंडिंगमधली रिमूव्ह करायची. फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाली पाहिजे. बियॉन्ड फोर्स नाही पाहिजे, एअर प्रेशर नाही पाहिजे, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण आपल्याला काय आहे कंडिशन? ग्रॅव्हिटी अलोन. फ्री फॉल केव्हा आहे? ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. Next, for a free falling object, the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by Newton's equation of motion. For free fall, initial velocity u is equal to 0. u is equal to काय असतं फ्री फॉल साठी? 0. Acceleration due to gravity साठी आपण g वापरतो. Thus we can write the equation v is equal to gt, s is equal to 1 half gt square, v square is equal to 2gs. हे आपण मागच्या वर्षी लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर होता आपल्याला, त्यामध्ये शिकलेलो आहोत. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. अपवर्ड डायरेक्शनमध्ये जात असेल तर ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असतं. डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जात असेल तर ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतं. का निगेटिव्ह असतं अपवर्ड डायरेक्शनला? कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इन द डायरेक्शन अपोजिट टू द व्हेलोसिटी अँड इट इज टेकन ॲज द निगेटिव्ह जी. जर आपण अपवर्ड जात असेल तर मायनस जी घ्यायचा आणि डाऊनवर्ड जात असेल तर पॉझिटिव्ह जी घ्यायचा. Toward the center g is positive, away from the center g is negative. The moon and the artificial satellite are moving only under the influence of gravitational field of the earth. Moon and artificial satellite under the influence of only gravitational force move होतात. Thus they are in the free fall. Moon and artificial satellite are in the free fall. Okay, underline करून घेताय तुम्ही. Next topic. Do you know? The value of g is same for all objects at a given place of earth. Thus, any two objects, irrespective of their masses or any other properties, when dropped from the same height and falling freely, will reach the earth at the same time. आता सेम प्लेसवर आपण दोन ऑब्जेक्ट सोडतोय तर काय झालं पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर त्यांच्यावर सेम आहे, मग ग्राउंडवर ते सेम टायमिंगलाच पडले पाहिजेत. बरोबर? गॅलिलिओ सेड टू have performed an experiment around 1590 in the Italian city of Pisa. He dropped two spears of different masses from the Leaning Tower of Pisa. Leaning Tower of Pisa माहिती आहे, झुलता मनोरा पिसाचा. तिथून काय केलं गॅलिलिओने 1590 मध्ये? दोन स्पियर घेतले डिफरंट मासेसचे. एक मोठा असणार, एक छोटा असणार. He dropped the spears of different masses from the Leaning Tower of Pisa to demonstrate that both spears reached the ground at the same time. म्हणजे मोठा असो स्पियर किंवा छोटा असो, काय होणार आहे? ते स्पियर सेम प्लेसवरनं आणि सेम हाईटवरनं सोडले तर सेम टायमिंगला एकाच वेळी ग्राउंडवर पोचले पाहिजेत. वेन वी ड्रॉप द फ्रीदर अँड हेवी स्टोन ॲट द सेम टाइम फ्रॉम द हाईट दे डू नॉट रीच द अर्थ ॲट द सेम टाइम. पण काय म्हणतोय तो? जर एक स्पियर घेतला आणि एक पिसारा घेतला आणि ते सेम हाईटवरनं आपण खाली ग्राउंडवर सोडून दिले तर सेम टाइमला पोहोचतील का? नाही. बरोबर? द फिदर एक्सपिरियन्स अ बियॉन्ड फोर्स अँड द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अँड देअर फॉर फ्लोट्स. फिदरसाठी काय असणार आहे? बियॉन्ड फोर्स आणि एअर प्रेशरमुळं
हा हळूहळू देअरफॉर इट फ्लोट होत होत खाली येतं अँड रीच द ग्राउंड स्लोली. हळूहळू येणार आहे पिसारा. लेटर दॅन हेवी स्टोन पटकन खाली येणार. फिदर काय असा फ्लोट होत खाली पोचणार. बरोबर. द बियॉन्ड अँड फ्रिक्शनल फोर्स ऑन द स्टोन आर मच लेस दॅन द वेट ऑफ द स्टोन. बियॉन्ड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स खूप कमी असतात कारण स्टोनचं वजन जास्त आहे ना, त्यामुळं. अँड डज नॉट इफेक्ट द स्पीड ऑफ द स्टोन मच. रिसेंटली सायंटिस्ट परफॉर्म द एक्सपेरिमेंट इन व्हॅक्यूम. पण जर हाच एक्सपेरिमेंट जर आपण व्हॅक्यूममध्ये केला, म्हणजे जिथे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होती, बियॉन्ड फोर्स नाही, एअर प्रेशर नाही आहे, कारण तिथे एअरच काढून घेतली ना व्हॅक्यूममध्ये आपण. बरोबर. अँड शो दॅट द फिदर अँड स्टोन इन डीड रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. तर काय सांगितलं त्यांनी की फिदर असो किंवा स्टोन असो, ते दोन्ही एकाच टाईमला सेम हाईट सेम प्लेस असेल तर त्यांचं मास काही असू द्या, ते एकाच वेळी ग्राउंडला रीच होणार. आता खाली तुम्हाला यूट्यूबची लिंक दिली आहे हा एक्सपेरिमेंट झालेला. मी सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये खाली लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता ती व्हिडिओ. इथे आपले पेज नंबर 11 सो द नेक्स्ट पॉईंट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. वी हॅव स्टडीड potential energy in the last standard. The energy stored in an object because of its position or state is called as a potential energy. What is a potential energy? The energy stored in an object, जी एनर्जी स्टोअर केलेली असते ऑब्जेक्टमध्ये, बिकॉज ऑफ इट्स पोजिशनमुळे जी एनर्जी असते ती झाली पोटेन्शियल. बा पोजिशन मीन्स पोटेन्शियल अँड मुव्हिंग ऑब्जेक्टमध्ये कायनेटिक. ओके. पोजिशनमुळे पोटेन्शियल एनर्जी असते, मुव्हिंग ऑब्जेक्टमध्ये कायनेटिक एनर्जी असते. दिस is relative and increase as we go to the greater height from the surface of earth. Potential energy P is equal to काय असतं mgh is increase as we grow to greater height. h वाढला तर काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा वाढणार आहे. We assume that the potential energy of an object of mass m at height h from the ground is mgh. इथं फॉर्म्युला दिला आहे Pe is equal to mgh and the ground it is 0. पण ग्राउंडवर किती असते पोटेन्शियल एनर्जी 0. का, कारण mgh ग्राउंडवर हाईट 0, mg मल्टिप्लाय बाय 0 होल इज इक्वल टू 0. ग्राउंडवर पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे 0. When h is small compared to the radius r of the earth, we can assume g is constant. आता radius of earth किती आहे 6400 किलोमीटर. जर मी अर्थच्या सरफेस पासून 10 किलोमीटर वर गेलो तर किती झाले 6410. तरी काय g ची व्हॅल्यू निग्लिजिबल इफेक्ट पडतो, म्हणून मी काय कन्सिडर करतो g इज कॉन्स्टंट अँड वी कॅन यूज द अबोव फॉर्म्युला mgs. त्या पण हाईटला आपण mgh वापरू शकतो. बट फॉर द लार्जर व्हॅल्यू ऑफ h द व्हॅल्यू ऑफ g डिक्रीज विथ इन्क्रीजिंग h. पण ह्याच्या पुढे जर h वाढला, हाईट वाढली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही चेंज होती. याचा चार्ट आपण पेज नंबर 9 वर पाहिलेला आहे. फॉर एन ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ g इज 0. इन्फायनाइट डिस्टन्स असेल तर काय व्हॅल्यू ऑफ g 0 होती. खूपच लांब आहे ऑब्जेक्ट, the value of g is 0. Infinite distance, value of g is 0 and the gravitational force does not act on object. Gravitational force act होत नाही. आता इन्फायनाइट डिस्टन्स आहे बरोबर. p is equal to mgh. मास तेच राहिलं, हाईट खूप वाढली, चला कॅपिटल एच झाली, पण जी किती असणार आहे तिथं त्यावेळी इन्फायनाइट डिस्टन्सला 0. m मल्टिप्लाय बाय 0 0, 0 मल्टिप्लाय बाय h 0. ओके. सो इट इज मोर अप्रोप्रिएट टू अज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल 0 एनर्जी टू बी 0 देअर. इन्फायनाइट डिस्टन्सला आपण पोटेन्शियल एनर्जी 0 पकडतो. द स्मॉल डिस्टन्स दॅट इज हाईट द पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन 0. मग इन्फायनाइटला 0 असेल तर स्मॉल डिस्टन्सला लेस दॅन 0 असणार आहे.
म्हणून स्मॉलर डिस्टन्ससाठी जीची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. When an object is an height h from the surface of earth, the potential energy is equal to minus g capital M small m r plus h. आता आपल्याला तो आधीचा जो फॉर्म्युला आहे तोच F is equal to g m1 m2 divided by r. त्यात आपण काय पुट केलं तर G फॉर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M फॉर मास ऑफ अर्थ, स्मॉल m फॉर मास ऑफ ऑब्जेक्ट, R प्लस एच. R प्लस एच का? कारण काय अबोव द सरफेस ऑफ अर्थ ऑब्जेक्ट आहे. मग हा झाला R, ही झाली अबोव द सरफेस ऑफ अर्थची हाईट R प्लस एच. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस GM डिवायडेड बाय R plus H. Minus sign for smaller distance, less than 0, that is it is negative. Here M and R are the earth mass and radius respectively. The next important point is escape velocity. We have seen that when the ball is thrown upward, the velocity decreases because of the gravitational force of the earth. जर मी काय केलं, ग्राउंडवर इथून बॉल एक फेकला, जसा जसा तो बॉल वर जातो तशी त्याची वेलोसिटी डिक्रीज होत जाते. द वेलोसिटी बिकम 0 आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. इथे रीच झाला, इथं V काय असणार आहे 0. आफ्टर दॅट द स्टोन स्टार्ट फॉलिंग डाऊन. आणि V0 झाली की त्यानंतर हा स्टोन खाली फॉल व्हायला सुरुवात होतो. द मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन इनिशियल वेलोसिटी. मॅक्झिमम हाईट जी आहे ती इनिशियल वेलोसिटी U वर डिपेंड असते. According to Newton's third equation of motion, that is v square is equal to u square plus 2as. Here v is equal to final velocity of the ball, u is equal to initial velocity of the ball, a is equal to gravitational acceleration or acceleration due to gravity, and s is equal to displacement. Final velocity आपली काय झाली 0. म्हणून ह्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू भरणार v square is equal to 0, u स्क्वेअर प्लस 2. बॉल जर अपवर्ड जात असेल तर काय सांगितलं, जी ची व्हॅल्यू मायनस घ्यायची, खाली जात असेल तर जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची. म्हणून a इज इक्वल टू मी काय केलं मायनस जी मल्टिप्लाय बाय एस. ओके. आता या इक्वेशनवरनं आपण एस ची व्हॅल्यू काढणार. ह्या बनवलेल्या इक्वेशनवरनं एस ची व्हॅल्यू काढणार. झिरो इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s मायनस जी. यू स्क्वेअर इज इक्वल टू हे लेफ्ट हँड साईडला गेलं मायनस 2gs, एस कॉन्स्टंट इथेच राहिला, मायनस यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. हा मायनस साईन पण सुद्धा घेतलं इथे. काय झालं, एस इज इक्वल टू यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2g, यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. मायनस साईन फॉर अपवर्ड मुवमेंट म्हणून मायनस साईन. आता या इक्वेशनवरून आपल्याला काय कळलं, दस हायर द इनिशियल वेलोसिटी यू लार्जर इज द हाईट रीच बाय द बॉल. जेवढ्या जास्त आपण वेलोसिटीने फेकणार बॉल तेवढी जास्त हाईट वर जाणार बॉल. द रिझन फॉर दिस दॅट इज द हायर द इनिशियल वेलोसिटी द बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ मोर. कारण जेवढी जास्त इनिशियल वेलोसिटी तेवढं जास्त ऑपोजिशन राहणार. अँड लार्जर विल बी द हाईट, आणि तेवढं जास्त उंच बॉल आपला जाणार. We have seen above the value of g keeps decreasing as we go above the surface of earth. Thus force pulling the ball downward decrease as the ball goes up. पण जसं हाईट वाढते तसं g ची पण व्हॅल्यू कमी होती. मग जसा जसा बॉल वर जाणार तशी ग्रॅव्हिटेशनल पुल सुद्धा कमी होणार. If we keep increasing the initial velocity of the ball, it will reach larger and larger height.
आपण जर इनिशियल व्हेलोसिटी वाढवत नेलो तर काय होणार आहे, हाईटसुद्धा बॉलची वाढत जाणार आहे, बरोबर. अँड अबव द पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलोसिटी ऑफ द बॉल इज एबल टू ओव्हरकम द डाऊनवर्ड पुल बाय द अर्थ. आणि एक अशी कंडिशन येईल की तेवढी आपण जर व्हेलोसिटी लावली तर ग्रॅव्हिटेशनल पुल त्याला ओव्हरकम होणार. म्हणजे काय, परत अर्थ त्याला खेचून घेऊ शकत नाही परत टुवर्ड्स इट्स सेंटर, अँड कॅन एस्केप द अर्थ फॉर एव्हर अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ. परत येणार नाही तो. दिस वेलोसिटी इज कॉल्ड एस्केप वेलोसिटी. ह्या वेलोसिटीला आपण काय म्हणतो, एस्केप वेलोसिटी. आता याचा अर्थ काय बघा, ही झाली तुमची अर्थ. आता जो रिजन काढलाय तेवढ्या रिजनपर्यंत अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आपण म्हणतो. जर मी इनिशियल वेलोसिटी एवढी जास्त लावली की हा बॉल ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या पण बाहेर पोहोचला. आता जरी हा बॉल इथे थांबला, बरोबर, पण डाऊनवर्डमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार नाही, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फील्डच्या बाहेर बॉल पोचलेला आहे. ही झाली त्याची एस्केप वेलोसिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर गेला पाहिजे बॉल, त्यासाठी जेवढी वेलोसिटी लागते कमीत कमी त्याला आपण एस्केप वेलोसिटी असं म्हणतो. मग ही एस्केप वेलोसिटी किती असणार हे कसं फाइंड आउट करणार. वी कॅन डिटरमाइन इट्स व्हॅल्यू बाय युजिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन. लॉ ऑफ कन्झर्वेशनने आपण फाइंड आउट करणार. मग आता बघा, फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, मास एम आहे, कायनेटिक एनर्जी सरफेसवर असती 1/2 mv². इन्फायनाईट डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी 0 असती. पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ -g कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r. पोटेन्शियल एनर्जी इन्फायनाईट डिस्टन्सला 0 असते. मग टोटल एनर्जी काय झालं, कायनेटिक प्लस पोटेन्शियल. TE इज इक्वल टू PE प्लस KE मीन्स 1/2 mv². हे मायनस साईन आहे ना इथे, मायनस G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r. आता ॲट इन्फानाइट डिस्टन्स ऑफ फ्रॉम द अर्थ किती असणार, 0 + 0 0. ओके, ऑन नेक्स्ट पेज. फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी E1 इज इक्वल टू E2. जेवढी ऑन द सरफेसवर एनर्जी असणार तेवढीच ॲट अ इन्फायनाईट डिस्टन्सवर सुद्धा असणार. मग इकडे व्हॅल्यू काय आली, 1/2 mv² मायनस G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r इज इक्वल टू E2 किती आली होती आपली, 0. आता इथं सिम्प्लिफाय अजून मी करून देतो. बघा, 1/2 mv² इज इक्वल टू, हा मायनस आहे, राईट हँड साईडला गेला, G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r. पुढं काय करणार, v² ची व्हॅल्यू काढायची आहे मला. v² इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r मल्टिप्लाय बाय, हा 2 इथं डिवाइडला आहे, इकडे गेला मल्टिप्लायला, हा 1 मल्टिप्लायला होता, डिवाइडला आला. v² ॲज इट इज ठेवायचं आहे. m इकडं न्यूमरेटरमध्ये आहे, इकडं डिनॉमिनेटर, m ला m कट. v² इज इक्वल टू 2gm डिवायडेड बाय r, 2gm डिवायडेड बाय r. ओके, v² इज इक्वल टू 2gm डिवायडेड बाय r. कसं आलं कळालं, v इज इक्वल टू √2gm डिवायडेड बाय r इज इक्वल टू बा g मल्टिप्लाय बाय r. GR आता हे कसं आलं, स्मॉल g आणि r. तर टू ची व्हॅल्यू भरली, g ची 9.8, r इज इक्वल टू 6.4 मल्टिप्लाय बाय 10⁻⁶. कारण काय,
रेडियस ऑफ अर्थ काय 6.6400 किलोमीटर एवढी रेडियस आहे. व्हॅल्यू आपण भरायची कॅल्क्युलेटरवर एकदा तुम्ही चेक करून बघा काय व्हॅल्यू आली 11.2 किलोमीटर पर सेकंड. याच्यावरून आपल्याला काय कळलं द स्पेसक्राफ्ट विच आर सेंट टू द मून ऑर अदर प्लॅनेट्स हॅव टू हॅव इनिशियल व्हेलोसिटी लार्जर दॅन एस्केप व्हेलोसिटी. जर आपल्याला कोणतंही सॅटेलाईट आर्टिफिशियल सॅटेलाईट मूनवर मार्सवर कुठल्याही अदर प्लॅनेटवर पाठवायचं असेल तर त्याची इनिशियल व्हेलोसिटी किती पाहिजे 11.2 किलोमीटर पर सेकंडपेक्षा जास्त, तरच ती बॉडी अर्थची ग्रॅव्हिटेशनल पुलच्या बाहेर जाणार. म्हणजेच एस्केप व्हेलोसिटीपेक्षा जास्त असेल तरच अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पुलच्या बाहेर जाणार. ओके, हे इक्वेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. हे इक्वेशन तुम्हाला डिराईव्ह करायला विचारू शकतात किंवा व्हॉट इज द मिनिमम एस्केप व्हेलोसिटी ऑन द अर्थ दॅट इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. नंतर ही एस्केप व्हेलोसिटीवरून आपल्याला न्यूमरिकल्ससुद्धा आहेत, त्यातसुद्धा वापर होणार आहे आपल्याला. इथे आपला थेरॉटिकल पार्ट ह्या चॅप्टरचा पूर्ण संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण न्यूमरिकल पार्ट घेऊ. काही क्वेरीज डाऊट्स असतील तर मला तुम्ही कमेंट्समध्ये जरूर टाका, मी त्याला रिप्लाय करेल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.